तर हाय सर्वांना नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, तर आता वाजले 3:30, दुपारचे 3:30 वाजले. जेवण वगैरे झालं आहे आमचं. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला काय सांगणार आहे ते नक्की बघा. काय सांगणार बी आहे दाखवणार बी आहे, तर तुम्ही छोटासाच व्हिडिओ राहील, छोटासाच ब्लॉग काढणार आहे मी. तर तो कशासाठी काढणार आहे ते नक्की बघा तुम्ही पुढे व्हिडिओला, न स्किप करता व्हिडिओ बघा. आमचं घर आहे तर. आणि हर्षू कुठे गेली ग? आता वाजले 3:30. हर्षिता टी व्ही बघते, पण कुठे गेली हर्षू? हर्षू कुठं आहे? इकडे बघा, हर्षू खेळते. हर्षूला जरा सर्दी झाली आहे ना बापू. तर हर्षू शाळेतून आली. किती वाजता आली? 1:30 वाजता आली. जेवण वगैरे झालं. शेवभाजी खाल्ली आज ना. शेवभाजी खाल्ली ना. हो, मस्त वेगळं खाल्लं होतं ना. मी खिचडी खाल्ली, हर्षूने शेवभाजी खाल्ली, हर्षूच्या पप्पाने मुगाची डाळ है ना. मुगाची डाळ घेतली होती. पप्पांना डब्याला मूग डाळ बनवलेली होती. व्हेजिटेबल्स नाही ना आज. व्हेजिटेबल्स आज बाजारात पण जायचं आहे, तर उद्या तुम्हाला बाजाराचा पण व्हिडिओ येईल, तर तुम्ही नक्की बघा. नाही, उद्या टाकेल मी. तर ठीक आहे, चला मी तुम्हाला काय सांगत होती. इकडे हर्षू आहे, हर्षूचे हेर बघा. तर मी तुम्हाला काय सांगत होती की आमच्याकडे वातावरण दाखवते तुम्हाला. बघा किती ऊन पडलं आहे. काय आहे असं? हां, एकच दिवस पाऊस आला आणि दुसऱ्या दिवशी कडक ऊन पडलं. डायरेक्ट हवा सोडून दिली. पूर्ण वारा हवा आहे, पूर्ण हवा चालू आहे. काय करायचं सांगा? कोणाकोणाकडे हवा चालू आहे, पाऊस नाही आहे, कमेंट करून नक्की सांगा. नाशिकला फक्त एकच दिवस पाऊस पडला, एकच दिवस पडला. एक थोडे 2 दिवस पडला ना. नाही ना ग, एकच दिवस पडला ना. त्या दिवशी जास्त भरपूर. मग एकच दिवस पाऊस पडला. परत तुम्हाला दाखवते बा, किती ऊन चमकते बघू शकता. तेव्हा पांडवलेणीचा डोंगर आहे तो. एवढं ऊन पडलेलं आहे, काय करायचं सांगा बरं का. तर बघू शकता तुम्ही किती ऊन आहे, कडकडीत ऊन आहे. इकडे हर्षू आहे आणि हर्षू खेळत होती, टी व्ही बघत होती. तर म्हटलं चला काहीतरी ब्लॉगमध्ये काहीच टाकायलाच नव्हतं, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते नाशिकचं वातावरण. बघा किती ऊन आहे. डायरेक्ट गोधड्या धुतल्या तर सुकून जाईल असं ऊन पडलं आहे. तर कधी येईल काय माहिती पाऊस चांगला भरगच्च. तर नाशिकला तर परवा आता शनिवारी तर पाणीचं कपातच आहे. तर ह्या पावसामुळे सगळं, पाऊसच येत नाही तर काय करायचं सांगा बरं. नुसती हवा पण चालू आहे दबादब. कपडे सुकले माझे. तर असं आहे, काय करता. ठीक आहे मग. हर्षिताला सर्दी पण झाली है ना हर्षू. आवाज चेंज झालाय तिचा पूर्ण. तिला हा सर्दी झाली आहे ना. तर तिला सर्दी झालेली आहे. तर ठीक आहे मग. कोणाकोणाकडे पाणी आहे, पाऊस येत आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की मला. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, गप्पा शप्पा मस्तपैकी. तर ठीक आहे मग, मी व्हिडिओला इथेच एंड करते. मोठा व्हिडिओ होऊन जाईल. आज असंच आहे की किती हवा चालू आहे आणि किती ऊन आहे. तर ठीक आहे मग, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे मग, बाय बाय. लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला सर्वांना कसे वाटले माझं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या फ्रेंड्स, माझे यूट्यूब फ्रेंड्स सर्वांनी लाईक शेअर कमेंट करा. ओके, ठीक आहे, बाय. उद्या हर्षूला सुट्टी आहे. उद्या मोहरम आहे ना, त्यामुळे उद्या सुट्टी आहे. सॅटर्डेला तिला ऑलरेडी सुट्टी असते, स्कूल हॉलिडे असतो. आणि संडेला पण स्कूल हॉलिडे असतो. तर उद्या आता 3 दिवस सुट्टी आहे. 3 दिवस काही नाही, मग ताण नाही आहे आता. मस्त थोडं तिला बरं झालं सुट्टी आली, कारण की तिला सर्दी झाली. म्हटलं काय होतं का परत स्कूल हे होते का काय, म्हटलं
तर ठीक आहे, मग आता उद्या सुट्टी येऊन गेली तर मग चांगला आराम करेल. तिचा आवाज वगैरे थोडा हे झाला आहे. आणि ती औषधं पित तिला औषधं पित सांगा तुम्ही कमेंटमध्ये की हर्षू औषध पी सर्दीसाठी. बघा चेहरा थोडासा असा कोमसा झाला आहे नाही का, लगेच चेहऱ्यावरून समजतं की हर्षूला सर्दी झाली. तर ठीक आहे, मग मोठा होऊन जाईल ब्लॉग. बाय बाय, टेक केअर, बाय. लाईक शेअर कमेंट करा.